मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनेलवर. तलाठी भरती तसेच जिल्हा परिषद मेगा भरती याच्या दृष्टीने आपण जी सराव प्रश्नपत्रिकेची सिरीज चालू केलेली आहे, त्यामधील ही सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 10 आहे. जर याआधीच्या प्रश्नपत्रिका तुम्ही जर पाहिल्या नसतील तर तुम्ही आपल्या चॅनेलवर जाऊन त्या तुम्ही पाहू शकता. तसेच वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये याआधी तलाठी भरती झालेली होती, त्यासाठी ज्या एक्झाम घेतलेल्या आहेत त्याही प्रश्नपत्रिका आपण आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत, त्याही तुम्ही पाहून घ्या. त्यामुळे तुम्हाला एक पॅटर्न परीक्षेचा कसा असतो आणि कोणत्या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातील हे तुम्हाला समजेल. तर या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 10 पाहणार आहोत. जास्त वेळ न घालवता आपण लगेच प्रश्नपत्रिकेला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक 1. कोणत्या वेदात गावसभा हा शब्द उल्लेख आढळतो? आपणा सर्वांना माहीत आहे, प्राचीन जे वेद आहे त्यामध्ये इत्थंभूत माहिती दिलेली आहे. वेगवेगळ्या विषयावर त्यामध्ये चर्चा केलेली आहे. त्यामध्ये गावसभा हा शब्द उल्लेख कोणत्या वेदामध्ये आढळतो असा प्रश्न आहे. तर ऋग्वेदामध्ये गावसभा हा शब्द आढळतो. प्रश्न क्रमांक 2. पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे राजस्थान. आणि कोणत्या साली आणि कोणत्या दिवशी पंचायत राज राजस्थान या राज्याने स्वीकारली? तर 2 ऑक्टोबर 1959 या रोजी. प्रश्न क्रमांक 3. मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे किती आहेत? मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे किती आहेत? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे एकूण 3 खंडपीठे आहेत. प्रश्न क्रमांक 4. तर 3 खंडपीठे कोठे आहेत आपण ते पाहूया मित्रांनो. नागपूर, औरंगाबाद आणि पणजी येथे 3 मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे आहेत, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 4. भारतीय संविधानात भारताचे वर्णन कसे केलेले आहे? भारताचे वर्णन भारतीय संविधानामध्ये, आपल्या संविधानामध्ये राज्यांचा संघ असे केलेले आहे. प्रश्न क्रमांक 5. कलम 370 कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कलम 370 हे जम्मू आणि काश्मीर या राज्याशी संबंधित आहे. या कलमांतर्गत जम्मू व काश्मीर हे जे राज्य आहे ते स्वतःची घटना निर्मिती करू शकते. तसेच विशेष संविधानिक दर्जा या कलमामुळे जम्मू काश्मीरला प्राप्त होतो. त्यामुळे विशेष असे काही अधिकार जे आहे ते जम्मू आणि काश्मीर या राज्याला लागू होतात. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य संख्या किती आहे? 288 एकूण महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या आहे. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते? तर सर्वांना माहीत असेल, याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही माहीत असेल तर कमेंट करायचं आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते? तर महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी भरते. प्रश्न क्रमांक 8. सरन्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? भारताचे सर्वोच्च न्यायालय जे आहे त्यामधील सरन्यायाधीश आहेत त्यांची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती हे सरन्यायाधीशांची नेमणूक करतात. प्रश्न क्रमांक 9. भारतीय संविधान लेखा समितीचे अध्यक्ष कोण होते? भारतीय संविधानाची जी लेखा समिती होते त्याचे अध्यक्ष कोण होते? तर त्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाच्या लेखा समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 10. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1862 या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 11. सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण आहे आणि ते कोणत्या राज्यामध्ये आहे हे विचारलेलं आहे. गुजरात राज्यामध्ये हे ठिकाण आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12. श्रीनगर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? श्रीनगर हे झेलम नदीच्या काठी वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 13. मिझोराम राज्याची राजधानी कोणती? मिझोराम राज्याची राजधानी कोणती? अगदी पूर्वेकडील जे 7 राज्य आहेत, 7 क्वीन्स ऑफ इंडिया असं आपण त्यांना म्हणतो. 7 क्वीन्स आहेत, 7 राज्य आहेत छोटी छोटी, त्यामधील मिझोराम हे राज्य आहे. तर त्या राज्याची राजधानी कोणती आहे हे इथं विचारलं आहे. आयझवाल ही मिझोराम राज्याची राजधानी आहे.
प्रश्न क्रमांक 14, भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? त्रिभुज प्रदेश म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या की ज्या प्रदेशाला तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेलं आहे त्या प्रदेशाला त्रिभुज प्रदेश असं म्हटलं जातं. तर भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश हा सुंदरबन आहे. पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या बॉर्डरवर हा प्रदेश आहे. आणि इथेच जो आपला आशियाई वाघ आढळतो, भारतीय वाघ आढळतो, जो की पूर्ण जगामध्ये तो असा वाघाचं वैशिष्ट्य आहे की तो फक्त पाण्यामध्ये पोहू शकतो. तर या सुंदरबनामध्ये तो वाघ आढळतो. प्रश्न क्रमांक 15, भारतातील सर्वात प्राचीन वली पर्वत कोणता आहे? अरवली पर्वत जो आहे तो भारतातील सर्वात प्राचीन वली पर्वत आहे. प्रश्न क्रमांक 16, प्रथिने ही कशाची बहुवार्के आहेत? प्रथिने ही कशाची बहुवार्के आहेत? याचं उत्तर आहे शर्करा. शर्करेची बहुवार्के ही प्रथिने आहेत. प्रश्न क्रमांक 17, ध्वनी ऊर्जेचे प्रसारण कोणत्या तरंगामार्फत होते? म्हणजे ध्वनी ऊर्जा कोणत्या तरंगामार्फत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल करते? अणुतरंग हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18, दूध टिकवण्याची सर्वसामान्य पद्धत कोणती आहे? दूध टिकवण्याची सर्वसामान्य पद्धत कोणती आहे? पाश्चरीकरण हे जे आहे ते दूध टिकवण्याची सर्वसामान्य पद्धत आहे. पाश्चरायझेशन असे आपण त्याला म्हणतो. प्रश्न क्रमांक 19, फटाक्यांमध्ये कोणते रसायन वापरतात? फटाक्यामध्ये प्रामुख्याने जे गंधक आहे ते हे रसायन वापरलं जातं. गंधक हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, संतृप्त हायड्रोकार्बनना काय म्हणतात? संतृप्त हायड्रोकार्बनना काय म्हणतात? याचं उत्तर आहे अल्केन. प्रश्न क्रमांक 21, कॉपर सल्फेटचा रंग कोणता असतो? कॉपर सल्फेटचा रंग हा निळा असतो. निळ्या कलरमध्ये कॉपर सल्फेट असतं. प्रश्न क्रमांक 22, लिंबाच्या रसात कोणते ॲसिड असते? लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ॲसिड असते. कोणतीही जी आंबट फळे आहेत किंवा आंबट पदार्थ आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सायट्रिक ॲसिड हे आढळतंच. प्रश्न क्रमांक 23, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? मानवी शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी यकृत आहे म्हणजेच लिव्हर. यामधून बाईल्स म्हणजे पित्त जे आहे ते स्त्रावलं जातं. प्रश्न क्रमांक 24, रसायनांचा राजा कोणाला म्हणतात? द किंग ऑफ केमिकल्स असे कोणाला संबोधले जाते? असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. म्हणजेच रसायनांचा राजा कोणाला म्हटलं जातं? तर सल्फ्युरिक ॲसिड जे आहे त्याला रसायनांचा राजा असं म्हटलं जातं. यानंतर प्रश्न क्रमांक 25, देवीची लस कोणी शोधून काढली? देवीच्या लसीचा शोध कोणी लावला? एडवर्ड जेन्नर यांनी देवीच्या लसीचा शोध लावलेला आहे. तर मित्रांनो ही होती प्रश्नपत्रिका क्रमांक 10. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमचे डाऊट आणि सजेशन तुम्ही खालील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. त्याचबरोबर तुमच्या मित्रांशी तसेच फॅमिलीशी जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत जय हिंद.